मी सुनील शामराव कांबळे खोपेरे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज जर केंद्राचं राजकारण बघितलं तर केंद्रात आज भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणि आज आपण जर 14 वर्षापूर्वी जर बघितला इतिहास काँग्रेसचा, तर फक्त काँग्रेसच्या काळातच ह्या महागाईला आळा बसलेला आहे. आणि ह्या जे आता जे भाजपचं सरकार आहे हे महागाईचं सरकार असल्यासारखं आता आपल्याला जाणवत आहे. आणि देशाची प्रगती अशा पद्धतीने होणार नाही. आणि जर आपल्याला देशाची प्रगती साधायची असेल तर आज आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात येवाना आपला कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आहेत रामचंद्र पाटील आणि आपल्या अर्चना शिवाजी पाटील. या दोन्ही उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचंड बहुमताने करवीर तालुक्यातील जनतेनं निवडून द्यावं अशी मी त्यांना माझ्या सामाजिक कार्याबाबत मी त्यांना ग्वाही देत आहे. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील का? येणारच, 100% येणार साहेब. कशाचा अहो, काँग्रेसचं राजकारण जे आहे ते पूर्वीचं बघितलं तर आपण 70 वर्षात देशाची जी प्रगती झाली हे 14 वर्षात त्यांनी सगळं खाली आणले, घायला आणलं सरकार. म्हणजे देशाची प्रगती खुंटवली. देशात ज्या चांगल्या शाळा चालत होत्या त्या शाळा बंद पाडायचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि अशा सरकार जर आपण निवडून दिलं तर देश आपला देशाचं जे पहिलं सोनं होतं जुनं ते सोनं ते आपल्यावर राहणार नाही. आणि अशा प्रकारे आपलं देश जे आपल्या जगाच्या पातळीवर जे चांगल्या उच्चांकावर होता ते यांनी त्याचा स्तर खाली आणलेला आहे. आणि अशा सरकारला आपण निवडून द्यायचं नाही आणि काँग्रेस सरकारलाच आपण निवडून दिलं पाहिजे. आणि संविधानाला आता हे पायमळी करत आहे संविधानाची, तर अशा सरकारला आपण सत्तेवर येऊ द्यायचं नाही. एवढंच मी या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. वडंगे मतदारसंघात आता कोणाचं वार आहे? वडंगे मतदारसंघात आता काँग्रेसचंच वार आहे. रामचंद्र पाटील सर आहे ते त्यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या खोपेरे पंचायत समितीचे जे शिवाजी पाटील सर आहेत, माझा स्वतःचा किस्सा मी सांगतो. कारण माझी आई ज्यावेळी सरकार दवाखान्यात ऍडमिट होती त्यावेळी मला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही, पण मी तिथं धावपळ केली, पण मला सिलेंडर मिळालं. मी सरांना पहिल्यांदा फोन केला. सरांनी सांगितलं की बंटी साहेबांच्याकडे सिलेंडर मिळेल आणि तुम्ही तिथं जाऊ शकताय. तर तिथं मी गेल्याच मला त्यांना सांगितलं तासात तुम्हाला सिलेंडर मिळेल. अशा प्रकारे त्यांनी माझी मदत केली आहे आणि अशीच गोरगरिबांची मदत होत असते. आणि त्यामुळं काँग्रेसला आपण सर्वांनी इथं चांगल्या मताने निवडून दिलं पाहिजे आणि काँग्रेसचं हात बळकट केलं पाहिजे असं मला वाटतंय.